शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारनं जारी केलेली आहे। या 27 गावांची आता नवी नगरपालिका स्थापन करण्यात येणार आहे आणि त्याबाबत येत्या महिनाभरात हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत। 1983 साली पालिकेमध्ये सहभागी करण्यात आलेली कल्याणजवळची 27 गावं 2002 साली महापालिकेमधून वगळण्यात आली होती, पण डिसेंबर 2014 मध्ये ही गावं पुन्हा केडीएमसी महापालिकेमध्ये घेण्याची अधिसूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली। या 27 गावांमध्ये आरक्षण पाळून केडीएमसी सोबत निवडणूकही जाहीर केली गेली। त्याविरोधात 27 गावं संघर्ष समितीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, तसंच निवडणुकींवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला। पण आता 27 गावं पुन्हा केडीएमसीमधून वगळल्यानं संघर्ष समितीनं जल्लोष साजरा केलाय। तर लोढा बिल्डरच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली। राजकीय दबावापोटी आणि लोढा बिल्डरच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे। संघर्ष समिती ज्यांचं अस्तित्व संपलेलं आहे आणि लोढा बिल्डरच्या हितासाठी शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे। गावांचा विकास त्यामध्ये होईल असं वाटत नाही। आपलं अस्तित्व नाही हे लक्षात आल्यामुळे आणि आपलं राजकीय वजन वाढवण्याचा हा एक त्यांचा तुटपुंजा प्रयत्न आहे। आपण बघतो केडीएमसी मधून ही गावं वगळल्यामुळे आता संघर्ष समितीने जल्लोष साजरा केलेला आहे। लोढा बिल्डरच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली। मात्र केडीएमसीच्या निवडणुका आता तोंडावर आल्यात आणि या निर्णयाचा नेमका फटका कसा बसतोय हे सुद्धा पुढच्या काळामध्ये सगळ्यांच्या लक्षात येईलच। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आहेत। गोपाळजी, सगळ्यात पहिला प्रश्न असा की शिवसेनेला जेव्हा हा निर्णय घेतला होता तेव्हा विचारलं गेलं होतं का, तुमचं कन्सल्टेशन घेतलं गेलं होतं का? यामध्ये ज्या वेळेला सजेशन ऑब्जेक्शन मागवले होते त्या बाबतीमध्ये शासनाने पूर्ण विचारांचे निर्णय घेणं आवश्यक होतं, कारण 13 मेला लोकांकडनं मुलाखती घेतल्या, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि 14 तारखेला लगेच महापालिका जाहीर केली। एवढी घाई त्याच वेळेला का केली हे समजत नाही। आणि त्यानंतर राजकीय आणि इतर हितसंबंध जपण्यासाठी दबाव आल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ग्रामस्थ खूप नाराज झालेले आहेत। गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न उपयोगी पडत नाहीत आणि शासन सारखा आपला खेळ करत आहे अशी लोकांची भावना निर्माण झालेली आहे आणि लोकांमध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे। मात्र गोपाळजी, आता इथून पुढे ज्या निवडणुका आहेत, काय मग युती आता तशीच राहणार की काय, युतीचं पुढे काय होणार? नाही, युतीच्या संदर्भामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हेच निर्णय घेतील, तेच निर्णय घेणार। त्यामुळे युती होणार की नाही होणार या बाबतीमध्ये मी काही बोलू शकत नाही, परंतु पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही आमचं काम सुरू ठेवलेलं आहे। युतीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील। अगदी पक्षप्रमुख घेतील, मात्र आपण तिथले स्थानिक राज्यकर्ते आहात, स्थानिक राजकारणी आहात, निश्चितच आपली नाराजी आपण कळवणार उद्धव ठाकरेंना। नाही, येथील जो मतदार आहे, युतीचा मतदार आहे, त्यांना असं वाटतंय की युती व्हावी आणि मतदारांच्या कौल प्रमाणे आणि मतदारांच्या मताप्रमाणे युती व्हावी अशा मताचे आम्ही आहोत। परंतु जर कोणाच्या डोक्यामध्ये हवा असेल आणि युती करणार नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण परंतु हा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे आणि त्या बाबतीमध्ये तेच निर्णय घेतील। अगदी लक्षात आली आपली भूमिका। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। गोपाळ लांडगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आपल्याबरोबर होते। 27 गावांची नवीन नगरपालिका स्थापन करण्यात शिवसेनेला विश्वासात न घेता भाजपने ही घोषणा केलेली आहे। कल्याण डोंबिवली निवडणुका आता या पुढच्या काळात येतात आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।